धाड बस स्थानक आहे. धाड बस स्थानकात घाणीचे साम्राज्य जास्त वाढलेले आहे. इथं डुकरंही फिरतात. डुकरं फिरल्यानंतर डुकरं अनेक प्रकारची घाण इथं आणून सोडतात आणि इथं महिलांसाठी शौचालयासाठी व्यवस्थित जागा नाही ना पुरुषांना शौचालयासाठी जागा नाही. तर इथं राहणारे चालक वाहक यांना निवाऱ्यासाठी कोणत्याही प्रकारची सुविधा नाही. तसेच पाण्याची सुविधा पण नाही. इथं बोर घेतलेलं होतं पण बोर हे बांधकाम विभागात ठेकेदाराने त्यांच्या हस्तगत केलेलं आहे. ग्रामपंचायतनं त्यांना निवेदन दिलं बोर ते मोकळे करून देत नाही. त्यामुळे चालक वाहक आणि प्रवाशांना पाण्याची अडचण येत आहे. पिण्यासाठी पाणी होतं धाड बस स्टॉपला उपलब्ध नाही आहे. अनेक समस्याच्या विकळात धाड बस स्टॉप हे सापडलेलं आहे. किती दिवसापासून काम सुरू आहे? काम हे जवळपास 18 महिने झालेले आहे. 18 महिन्यापासून काम चालू आहे. पूर्ण साम्राज्य घाणीचं जे दिसतंय तुम्हाला खड्डे वगैरे तेव्हापासून कधीपासून त्रास होते तुम्हाला? घाणीचं साम्राज्य आता जवळपास 12 महिने झालेले. 12 महिन्यापासून अशीच घाण आहे. खराब धाड बस स्टॉपमध्ये खराब वास येतो. आम्ही दुकान परवानाधारक सुद्धा अडचणीत आहे. या वासीमुळे आमची आरोग्य धोक्यात आहे. आगाव साहेबांनी 32,000 रुपये गोळा करून बोलला. आज 2 वर्ष अगोदर आम्ही सामूहिक दुकानदार आणि इतर लोकांनी सामूहिक मुरुम भरती केलेली होती. त्यावेळेस आम्ही 30,000 रुपये खर्च करून ही सर्व भरती भरली होती. त्यांच्यानंतर कोणी ते बसस्टॉपकडे लक्ष दिलेलं नाही. विविध प्रकारच्या बातम्या आम्ही दिल्या. त्याचाही परिणाम धाड बस स्टॉपवर कोणत्याही प्रकारचा झालेला नाही. आगाव साहेबांनी त्यावेळेस आपले तायडे साहेब होते. दोघे मिळून त्यांनी गाववर्गणी केली. इतर राजकीय नेत्याकडून पैसे घेतले आणि त्यावेळेस भरती भरली होती. तेव्हापासून धाड बस स्टॉपला कोणत्याही प्रकारचं नियोजन झालेलं नाही. जास्त पाऊस पडला तर काय होतं इथं? पाऊस पडल्यानंतर चिखल उडते अंगावर आणि बसचा चालक लोकांनाही समजत नाही की हा रस्ता आहे का खड्डा आहे. ही समस्या धाड बस स्टॉप झालेली आहे. अपंग लोक किती पडतात इतर कसं जास्त पाणी झाल्यामुळे वयोवृद्ध माणसं आणि माझ्यासारखे दिव्यांग व्यक्तीसुद्धा खाली पडत असतात. इथं कोणत्याही प्रकारची सुविधा नाही.